नमस्कार, तुमचं माझ्या व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज मला खूप कंटाळा आला होता सकाळपासून, म्हणून मी काही व्हिडिओ बनवला नाही। कारण माझे पहिले व्हिडिओ एडिटिंग पण खूप बाकी होते, म्हणून म्हटलं संध्याकाळी करावं। तर संध्याकाळी आज कुठे गेली नव्हती, आज फक्त घरातच होती, कारण कोणी नव्हतं पण खाली जायला, मला एकटं जायला कंटाळा येतो। त्याच्यामुळे मी काही घरातून बाहेर पडली नाही। संध्याकाळी देवपूजा वगैरे झाल्यानंतर फक्त आज रात्री पुलाव राईस बनवायचा होता, त्यामुळे तो पण जेवणाचा पण जास्त लोड नव्हता, म्हणून एक साधा घरच्या पद्धतीनेच पुलाव राईस बनवला। त्याच्यामध्ये काही बाहेरचे मसाले वगैरे ऍड केलेले नाहीत। आपला साधा भात आधीच करून घेतला। भात घेताना मोठ्या तांदळाचा भात करून घेतला, शिजवून घेतला होता आणि मग तो सुट्टा करून पण ठेवला होता। त्याच्यानंतर कढई घेतली, त्याच्यामध्ये जिरं टाकलं, कढीपत्ता टाकला, मिरची टाकली, कांदा टाकला, मग ते चांगलं परतून घेतलं। ते चांगलं परतून झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलाय। टोमॅटो टाकून झाल्यानंतर ते पुन्हा चांगलं हलवून घेतलं, एकदम टोमॅटो थोडासा शिजेपर्यंत हलवून घेतला, जास्त त्याला शिजू दिला नाही। मग हळद टाकली, हळद टाकल्यानंतर लाल मसाला ऍड केला। लाल मसाला आपला घरचाच ऍड केला, बाहेरचा नाही मसाला केला ऍड। आणि जो बाहेरचा फक्त बिर्याणी मसाला जो असतो तो ऍड केला, व्हेज बिर्याणी मसाला, तो ऍड करून चांगलं ते भाजून घेतले मसाले। कारण मसाले जर भाजले नाहीत तर ना त्याचा कच्चा खाताना कच्चेपणा लागतो आणि मग ते चांगले लागत नाहीत, म्हणून मसाले ना आधी तेलामध्ये कांद्यामध्ये ते व्यवस्थित छान भाजून घ्यायचे। आणि मग सुट्टा करून घेतलेला भात मी हळूहळू ऍड केला। तर मला थोडंसं इथे मिक्स करायला थोडा प्रॉब्लेम होत होता। काय होतं, माझी कढई होती ना ती छोटी पडली आणि भात जास्त झाला, त्यामुळे मी हळूहळू जरा हलवण्याचा प्रयत्न करत होती आणि त्याच्यामध्येच मी मिक्स करून घेतला भात चांगल्या पद्धतीने।